आपकी अदालतमध्ये इंडस्ट्रियलिस्ट राहुल बजाज यांच्यावर आरोप आहे की यांच्याकडे दूरदृष्टी नाही. राहुलजी, हे खरं आहे का की तुम्ही टू व्हीलरच्या दुनियेतील मोठे बादशहा आहात? सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही केलंय. पण हे सुद्धा खरं आहे की बहादूर शाह जफर प्रमाणे तुम्ही आरामात बसून राहिला, तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्सना हळूहळू पुढे जात मार्केटवर ताबा मिळवू दिला. मी चांगला माणूस आहे. कॉम्पिटिटर्सला सुद्धा पुढे जाऊ देतो. यात काही चूक आहे का? आणि बघत राहता की आता मिरवणूक पुढे गेलीये. नाही, बजाज ऑटो सुद्धा खुश आहे. आमचे कॉम्पिटिटर्स सुद्धा खुश आहेत. ही गोष्ट खरी आहे का की जेव्हा नवीन नवीन कंपनी आल्या त्याच्यानंतर जिथे बजाज ऑटोला पोहोचवलं पाहिजे होतं तिथपर्यंत तुम्ही नाही पोहोचवलं? जेव्हा कस्टमरने आपली चॉईस रजतजी स्कूटरवरून मोटरसायकलवरती खूप लवकर केली. स्कूटरपासून जेव्हा मोटरसायकल बनली तेव्हा जसं हिरो होंडाचं नाव, माझ्या मते खूप टॉप क्लास कंपनी आहे, टॉप क्लास मॅनेजमेंट आहे, टॉप क्लास कोलॅबरेटर आहे. परंतु या व्यतिरिक्त त्यांचा फायदा होता ते केवळ मोटरसायकल बनवायचे आणि आम्ही फक्त स्कूटर बनवायचो, मोटरसायकल खूप कमी बनवायचो. हीच तर फोरसाईट फायदा झाला पाहिजे त्यांना. हीच फोरसाईट पाहिजे होती की जेव्हा काळ बदलत होता तेव्हा तुम्ही लक्ष नाही दिलं त्यावर. बदलल्यानंतर तर सगळ्यांच्या लक्षात येतं, जसं तुम्हाला लक्षात येत आहे. परंतु आधीपासून किती काय बघू शकत होतो माणूस काय नाही. नक्कीच काही लोक बोलू शकतात की कदाचित तुम्ही 6 महिने 12 महिने 2 वर्ष आधी उठले असतात ना, झोपले होते राहुल साहेब. 10 वर्षांचा डिलिव्हरी पिरियड होता, सेलर्स मार्केट होतं, मजा करत होता तुम्ही. तर असू शकतं, परंतु पहा त्यांच्यानंतर किती लवकर बदललो. आम्ही नंबर 4 होतो मोटरसायकलमध्ये. आम्ही आज क्लिअर कट नंबर 2 आहोत. सगळ्यांपेक्षा तर खूप पुढे आहोत. हिरो होंडा अजून सुद्धा नंबर 1 आहे. हा तुमच्या आळसाचा परिणाम नाहीये का? आळसापेक्षा सुद्धा तुम्ही म्हणू शकता मूर्खपणा होता. मी थोडं आदराने विचारतोय हो, त्यामुळे नाही बोलू शकत. तुम्ही खूप काइंड आहात. पण लोक म्हणतात राहुल बजाज कॉल्स अस पेड ॲज पेड. तर आता जर हा मूर्खपणा होता माझा तर मला मान्य पण करावं बजाज लागेल. साहेब, गोष्ट ही आहे की तुमची जी स्कूटर आहे ती सुद्धा नाही ठीक झाली अजून. आज सुद्धा तिला स्टार्ट करण्यासाठी तिला आधी लेफ्ट करावं लागतं, मग राईट करावं लागतं. हे बघा, लोकांना हिंदुस्थानमध्ये लोक बोलतात लोक आळशी आहेत. तुम्ही मला आळशी म्हणालात. काही बोललात लोक जाड झाले. तर मी विदाऊट एक्स्ट्रा चार्ज त्यांना व्यायाम करून देतो. इकडे करा. तुम्ही पैसा वाढवत जाल परंतु जी स्टार्ट करण्यासाठी किक मारायची असते ती कमी होणार नाही. आज क्वालिटीमध्ये बजाजची स्कूटर आणि बजाजची मोटरसायकल, एक मी कॅटेगोरिकल स्टेटमेंट करतो जगामध्ये. हे बघा, हिंदुस्थान तर सोडा, कुणापेक्षाही कमी नाहीये क्वालिटीमध्ये, परफॉर्मन्समध्ये, प्राईजमध्ये. आज वी कॅन कम्पीट विथ एनीवन. कुठलीही तुम्ही मोटरसायकल कम्पेअर करा आणि कुठलीही स्कूटर कम्पेअर करा. परंतु हे ही नक्कीच तर आहे. आता तुम्ही जाहिरात करताय तुमच्या आता कंपनीची. पहा, तुम्ही संधी दिली आहे मला. आता संधी द्याल आणि ती सुद्धा फ्री संधी. या जाहिरातीसाठी कॉस्ट नाहीये. टाइम नक्कीच द्यावा लागला मला इथे यायला. परंतु आता संधी द्याल आणि मी सोडली, नंतर तुम्ही म्हणाल की तुम्ही आळशी आहात. तुमच्या आळसाचं आणखी एक उदाहरण हा, आहे बोला. की जेव्हा बाकी कंपनीज 4 व्हीलर्स मध्ये एंटर करत होत्या तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. एका कंपनीचं तुम्ही नाव घेऊ शकता का की जी 4 व्हीलरमध्ये एंटर केलं आणि आज सुद्धा त्यामध्ये आहे? हिंदुस्थानी एक सुद्धा नाही. माझे मित्र आहेत सगळे, मला नाव घ्यायचं नाहीये. घुसले, आमचे मित्र घुसले, आता पुन्हा घुसत आहेत ही वेगळी गोष्ट. आतापर्यंत घुसले आनंद महिंद्रा, माझे लहान भाऊ घुसले आहेत, चंद्रकांत बिर्ला. आमचे दुसरे मित्र घुसले, किर्लोस्कर, कोणी टोयोटा, कोणी जनरल मोटर्स, कोणी फोर्ड. त्या कंपनी कुणाच्या आहेत आज? 100% फॉरेनर्सच्या. तुम्ही केवळ नावपुरते आहात तिकडे. 2च लोक होते 4 व्हीलर हिंदुस्थानमध्ये आणि 2च आहेत हिंदुस्थानी. टाटा ट्रकमध्ये होते, कारमध्ये आले आणि खूप चांगलं काम केलं. आधी त्रास झाला होता, टाटा सुरुवातीला कंपनीला त्रास झाला होता. टुडे इट इज आउटस्टँडिंग. आणि हिंदुस्थान मोटर्स, आपले सीके बिर्ला, ते आपले अँबॅसिडर बनवत होते. त्यासाठी तुम्ही त्यांची खिल्ली उडवता. सगळं काही आवाज करता हॉर्नच्या व्यतिरिक्त. परंतु अशी काही खराब गोष्ट नाहीये. मी सुद्धा त्यांचा बोर्ड मेंबर होतो एकेकाळी. तर या 2 व्यतिरिक्त जे गेले सगळे निघून गेले. कारण आमचं जजमेंट हे तर तुम्ही संधी दिली पुन्हा एकदा जाहिरात करण्याची की काय करेक्ट डिसिजन होता, की मला क्लिअर माहिती होतं. जो आम्ही स्टडी केला त्याचा रेनॉल्डशी बोललो, फुजीशी बोललो, होंडाशी, टोयोटाशी बोललो, सगळ्यांशी बोललो, सगळ्यात जास्त क्रायस्लरशी बोललो. परंतु मला क्लिअर झालं त्यावेळी स्टडी करून की कार मार्केट हिंदुस्थानमध्ये विल बी डॉमिनेटेड बाय फॉरेनर्स. ज्या व्यक्तीला
एक्सपिरियन्स होता रस्त्यांचा, टू व्हीलर्स बनवण्याचा, व्हेइकल्स बनवण्याचा, ज्यांना इतका सपोर्ट मिळाला जनतेकडून, त्याच्याकडून तर अपेक्षा केली जात होती की त्यांनी फोर व्हीलरच्या मार्केटमध्ये उतरावं आणि अशी इंडियन कार बनवून द्यावी जी जनतेच्या कामी येईल. नाही, आम्ही खूप ऐकलं. लोक सुद्धा म्हणाले तुमच्या 3 व्हीलरमध्ये एक व्हील आणखी लावा, बनेल ती 4 व्हीलर. आता इतक्या सहज बनलं असतं तर किती चांगलं झालं असतं रजतजी. परंतु बघा, आय कॉल माय सेल्फ प्रॅग्मॅटिक ऑप्टिमिस्ट आणि आता ऑप्टिमिस्टिक रियालिस्ट. म्हणजे पेसिमिस्ट असणं हे बघा खूप वाईट गोष्ट आहे. असलं पाहिजे ऑप्टिमिस्ट. परंतु त्या ऑप्टिमिस्टचा हा अर्थ नसला पाहिजे की तुम्ही शेख चिल्ली बनला. देवाची कृपा आहे, देवाने मला बुद्धी दिली की बाबा राहुल तू आळशी राहा, काहीही राहा, कारमध्ये नको जाऊस, टू व्हीलर दे. कारण रजत शर्मा कार खरेदी करतो, परंतु हिंदुस्थानचा मिडल क्लास, लोअर मिडल क्लास गरीब माणूस टू व्हीलर खरेदी करतो. तर राहुल तुला आम्ही या देशामध्ये पाठवलंय त्याची काळजी करण्यासाठी, रजत शर्मा सारख्या लोकांची काळजी करण्यासाठी नाही. तुम्ही कधी टू व्हीलर चालवली आहे का? त्याची मोठी मोठी गोष्ट आहे. आता तर टाळ्या आणखी वाजणार आहेत. मी गेलो 2 गोष्टी आहेत, जरा पटकन सांगतो. मी स्कूलिंग केलं मुंबईमध्ये. 54 डिसेंबरमध्ये सी ॲव्हरेज पास केलं. कॉलेज सुद्धा चांगलं होतं सेंट स्टीव्हन. मी आलो सेंट स्टीव्हन्सला. हॉस्टेलमध्ये राहिलो 3 वर्ष. कसं तरी पास झालो बाबा, ठीक आहे झालो पास. बी ऑनर्स इकॉनॉमिक्स केलं. मी विचार केला होता आरामात गाडी चालवेन. 3 वर्ष बजाज स्कूटर चालवली, परंतु त्याचं नाव त्यावेळी मानावं लागेल. 55 to 58 ची गोष्ट आहे. वेस्पा म्हणायचे त्याला. नाव तर झालं ना बजाज 61 पासून. 3 वर्ष चालवली. मी वडील म्हणाले गाडी कुठली? नो गाडी. परंतु ती तेव्हा सुद्धा होती, मजा आली. आता आलो मुंबईला. 2 वर्ष इलेक्ट्रिकमध्ये ट्रेनिंग केलं. लॉ सुद्धा केलं बरोबर. आता हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये मी जे MBA करण्यासाठी गेलो 62 मध्ये, त्याच्या आधी 2 वर्ष आमची स्टील कंपनी आहे मुकुंद म्हणून कुर्लामध्ये. आम्ही राहायचो साऊथ बॉम्बेमध्ये. तर तिथे ते माझ्यापासून 15 किलोमीटर लांब आहे, 20 किलोमीटर दूर आहे. तर म्हणाले ट्रेनिंगसाठी आता 2 वर्ष तिकडे जायचंय मला. मी म्हणालो ठीक आहे. तोपर्यंत तर मी 22 वर्षांचा झालो होतो. तर जायला लागणार होतं 4 दिवस आधी. तर वडील म्हणाले गाडी नाही. गाडी नाही म्हणजे ट्रेनिंगसाठी जातोयस. ठीक आहे. 3 वर्ष चालवली स्कूटर. स्कूटरवर जाईन. आई म्हणाली स्कूटर नाही, खूप रिस्की आहे. म्हणजे बसमध्ये जा म्हणत होते. मी म्हणालो बसमध्ये नाही. वडील म्हणाले कार नाही, आई म्हणाली स्कूटर नाही, मी म्हणालो बस नाही. तर साधारण अवस्था अशी झाली की ट्रेनिंगच होणार नव्हतं. मग मी इथे आलोच नसतो. तर मी आईकडे गेलो आणि आईला म्हणालो मी टू व्हीलर बनवणारा आहे आई. आता तू म्हणालीस रिस्की आहे. मग रिस्की असेल किंवा नसेल, परंतु बोलायला तर नव्हतं पाहिजे ना तू. तर स्कूटरवर 2 वर्ष ट्रेनिंगसाठी गेलो. 3 वर्ष दिल्लीमध्ये सेंट स्टीफन पासून कॅनॉट प्लेसमध्ये कधी कधी काही मजा करायला सुद्धा जायचो. आणि 2 वर्ष तिथे कुर्लामध्ये 5 वर्ष चालवली आहे स्कूटर. तुम्ही किती वर्ष चालवली आहे? मला वाटलं होतं तुम्ही अदालतमध्ये स्कूटरवर याल. अच्छा, अशी गोष्ट आहे. हां. जर तुम्ही आला असता स्कूटरवर तर स्कूटरला थोडी जास्त पब्लिसिटी मिळाली असती. मग ही सुद्धा गोष्ट ठीक आहे. आणि राहुल बजाज बसलाय, पब्लिसिटी मिळाली असती का निगेटिव्ह पब्लिसिटी झाली असती, कोणाला माहित काय झालं असतं.